इथे मी गाजर, काकडी, टोमॅटो आणि कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे। सोबतच थोडीशी कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतलेली आहे। आता एका बाउलमध्ये एका मध्यम आकाराच्या वाटीने 1 वाटी दही घालावे। यामध्ये पाव चमचा मीठ घालावे, अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर घालावी। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतले की दह्यातील गुठळ्या देखील मोडून जातात आणि साखर, मीठ, जिरे पावडर दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते। आता यामध्ये बारीक चिरलेली गाजर, काकडी, टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घालावी। इथे साहित्याचे परफेक्ट असे प्रमाण नाही, तर आपल्या आवडीनुसार एखादे साहित्य कमी जास्त करू शकता। यामध्ये तुमच्याकडे उपलब्ध असेल तर पत्ताकोबी देखील अगदी बारीक चिरून घालावा। पहा, अशा प्रकारे दह्यामध्ये मी बारीक चिरलेली काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। आता याला तडका द्यायचा आहे। त्यासाठी तडका पॅनमध्ये मी 1.5 चमचा तेल गरम करून घेतले आहे। आता यामध्ये पाव चमचा मोहरी घालावी। मोहरी छान तडतडू लागली की यामध्ये जिरे घालावेत। आता हे जिरे देखील व्यवस्थित फुलू द्यावेत। आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरचीचे तुकडे घालावेत, 10-12 कढीपत्त्याची पाने घालावीत आणि चमच्याने अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यावे। अशा प्रकारे ही फोडणी तयार झालेली आहे। आता तयार केलेली ही फोडणी लगेचच या कोशिंबीरवर ओतावी। पहा, अशा प्रकारे आता चमच्याने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। पहा, अशा प्रकारे ही कोशिंबीर इथे तयार झालेली आहे। आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेवण थोडेसे कमी जाते। जर तुम्ही अशा प्रकारे कोशिंबीर बनवून खाल्ली तर तुम्हाला जेवण देखील व्यवस्थित जाईल आणि गाजर, काकडी यामध्ये थंडावा असल्यामुळे त्याचा शरीरासाठी नक्कीच फायदा होईल।